सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत। संतोष देशमुखांचं अपहरण करताना आरोपींकडे कोणती शस्त्र होती याबाबतची कबुली आरोपी सुदर्शन घुलेंनी दिलेली आहे, माहिती देऊ केलेली आहे। प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड तर जयराम चाटेच्या हातात कोयता होता, याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली। सुदर्शन घुलेच्या दोषारोप पत्रामधील जबाबातून हे सत्य समोर आले। तसंच खंडणीसाठीच्या बैठकीत घुलेही होता, याची कबुली त्यानं दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता आणखीन एक नवीन माहिती समोर येताना दिसते। आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख पाहायला मिळतोय। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। या मारहाणीमुळे वाल्मिक कराडची बदनामी झाली। कराडने घुलेला बदनामीचा बदला घ्यायला सांगितलं, असं जबाबात उल्लेख आहे। हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे, असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेच्या जबाबात आहे। त्यामुळे सुग्रीव कराड कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तिनं विवाह सोहळ्यात मटण खाताना चक्क हाडच गिळलं आणि हाड अन्ननलिकेत अडकलं आणि या व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान डॉक्टरांनी यावर एंडोस्कोपी करून हाड बाहेर काढलं, त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले। नवी मुंबईतील तळोजामध्ये खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली। मुलांच्या खेळण्यावरून भांडण झाल्यानं खून केला असल्याचं कळतंय आणि आरोपी मोहम्मद अन्सारी याला तळोजा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने खुनाची कबुली दिली। पुण्यात रेकॉर्डवरील तडीपार गुंडांकडून एक पिस्तूल आणि 3 कारतुसं जप्त करण्यात आली। सिंहगड रोड पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई केली। या प्रकरणी तडीपार आरोपी खंडू म्हात्रे याला गजाआड करण्यात आलं। कल्याणच्या मलंगडमधील उसाटणे या गावात माकडांनी हैदोस घातला। 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला माकडांनी चावा घेतलेला आहे आणि हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून जखमी चिमुकल्यावर मनपाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील 24,65,000चा मुद्देमाल हस्तगत करत भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2 विभागाने चमकदार कामगिरी केली। आणि आता ब्रेकनंतर बघणार आहोत पुण्यातील रहिवाशी असणाऱ्या तरुणीची बंगळुरूमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना जी आहे त्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। IT कंपनीत काम करणाऱ्या पत्नीनेच पत्नीची निर्गुण हत्या केली आहे। हत्येनंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। पण हत्येनंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। राकेश आणि गौरी हे दोघेही मूळचे महाराष्ट्रातलेत आणि काही दिवसांपूर्वीच ते दाम्पत्य बंगळुरूमध्ये वास्तव्यास गेलं होतं। दरम्यान नराधम पतीने पत्नीच्या शरीराचे तुकडे करत सुटकेसमध्ये